शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अद्वै हिरे अडचणीत आले आहेत। अद्वै हिरे यांना मध्य प्रदेशातल्या भोपाळमधून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणुका सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। अद्वै हिरे यांच्या रेणुका सूतगिरणी संस्थेच्या नावानं जिल्हा बँकेतून 7,46,00,000 रुपये कर्ज घेतले होते। सदर कर्जाची रक्कम संस्थेसाठी न वापरता त्या रकमेचा गैरवापर केला म्हणून नाशिक जिल्हा बँकेने हिरे विरोधात गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात न्यायालयानं हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून टाकला। त्यानंतर हिरे फरार झाले होते। त्यानंतर पोलिसांनी त्यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतला आहे। पालकमंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे हिरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे। मालेगाव बाजार समितीत हिरे यांच्या पॅनलने भुसे यांच्या पॅनलचा पराभव केला होता। त्यानंतर हिरे भुसे यांचे राजकीय शीतयुद्ध सुरू झाले। त्यातून हिरे यांच्या कुटुंबाविरोधात अचानक पोलीस सक्रिय झाले आहेत। गेल्या आठवड्यात हिरे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। आता जिल्हा बँक प्रकरणात त्यांना ताब्यात घेतला आहे। त्यामुळे या कारवाईला राजकीय रंग आल्याची जिल्ह्यात राजकारणात चर्चा झाली आहे। अद्वै यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळून लावला होता। त्यामुळे अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते। बुधवारी भल्या पहाटे भोपाळीतील एका हॉटेलमधून नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अद्वै यांना ताब्यात घेत अटक केली होती। रात्री मालेगाव येथे आणल्यानंतर प्रारंभी त्यांना काही काळ तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। नंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास रमजानपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। गुरुवारी सकाळी त्यांना जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयीन एसयू बकिले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले। कर्ज रकमेपेक्षा कमी किमतीची मालमत्ता बँकेकडे तारण देण्यात आली व एकच मालमत्ता 3 वेळा तारण देऊन कर्ज घेण्यात आले असे नमूद करत कर्ज फसवणुकीतील रकमेचा वापर कुठे केला गेला याचा तपास करण्यासाठी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आली। तर राजकीय आक्षेपातून हिरे विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झाल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यावर न्यायालयानं त्यांना 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। मालेगाव येथील सेशन कोर्ट बगिले साहेब यांच्या कोर्टापुढे त्यांना हजर केले। या गुन्ह्यामधले जे तपास अधिकारी आहे त्यांनी मिसर साहेब यांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली। त्याप्रमाणे जे रिजनल ऑफिसर आहे जे NDCC बँकेचे त्यांनी मला इंटरव्हेनर म्हणून खास माझी या केसमध्ये नियुक्ती केलेली होती। मी जिल्हा बँकेच्या वतीने युक्तिवाद केला की अद्वै हिरे हे त्यावेळेस त्या NDCC बँकेचे हे ते त्यावेळेस चेअरमन होते आणि महिला सूतगिरणी ज्याची डायरेक्टर व चेअरमन त्यांची आई स्मिता हिरे ही होती। स्मिता हिरे होती आणि त्यांनी स्मिता हिरे महिला सूतगिरणीवाल्यांनी लोनची मागणी NDCC बँकेकडे केली होती। त्यावेळेस त्यांनी कुठल्याही कागदपत्रांची सहनिशा न करता 3 टप्प्यात लोन सँक्शन केलं होतं आणि जी पहिल्यांदा लोनचा हप्ता देण्यात आला त्या लोनच्या पैशातूनच त्यांनी एक जमीन विकत घेतली व ती जमीन त्यांनी बँकेला NDCC बँकेला मॉर्गेज केली। 3 टप्प्यात जे लोन अमाऊंटचं जे वाटप झालं त्यावेळेस ती जमीन मॉर्गेज म्हणून यांना बँकेला दिली गेली। ज्या जमिनीची किंमत जी बँकेने जे लोन मंजूर केलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय कमी होती आणि विशेष म्हणजे कोर्टाच्या निर्देशांची आम्ही महत्त्वाची गोष्ट आणून दिली की जे लोन बँकेने मंजूर केलं होतं NDCC बँकेने त्यापैकी 6 कोटी आणि अजून काही रक्कम आहे ती रक्कम त्यांनी व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये ती त्यांनी वर्ग केली आणि व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेचे जे चेअरमन जे होते ते त्यांचे वडील प्रशांत दादा हिरे हे होते आणि अद्वै आबा हिरे हे सुद्धा ते डायरेक्टर होते। तसंच कोर्टाच्या निर्देशात आम्ही हे देखील आणून दिलं की पोलिसांच्या तपासात हे देखील असं देखील निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी महाराष्ट्रात व इतरत्र देखील काही जमिनी विकत घेतलेल्या आहेत त्या लोनच्या अमाऊंटमधून व तो पैसा जो महिला सूतगिरणीसाठी जो त्यांनी लोन घेतलं होतं त्यासाठी वापरला गेलेला नाही। त्यांनी जी एक मशिनरी वगैरे काही लावलेली होती आणि एकही त्यांनी लोनचा एकही हप्ता फेडला नसल्यामुळे बँकेने कारवाई करून ती जी जमीन जी मॉर्गेज केली होती आणि जी मशिनरीज त्यांनी काही थोड्या प्रमाणात जे त्या जागेमध्ये लावली होती ती बँकेने जप्त केली आणि बँकेने त्याचा ऑक्शन करून ती जमीन आणि मशिनरीज 1,78,00,000 ती विक्री केलेली आहे
परंतु अद्याप देखील त्यांनी अद्वै हिरे आबा यांच्याकडे 32 करोड आणि काही अमाऊंट ही मोठी शिल्लक आहे. ती अमाऊंटचे बेनिफिशरीज कोण कोण आहे, त्याचा फायदा कोणी कोणी घेतलेला आहे, त्या तो पैसा देखील कुठे कुठे वापरला गेला आहे, इन्व्हेस्ट केला गेला आहे, तो पैसा हस्तगत करायचा आहे आणि ते पैशाचा दुरुपयोग कसा गेलेला आहे यासाठी आम्ही 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती. माझ्याकडनं बाजू अशी मांडली गेली की हा गुन्हा दाखल करावा असा ठराव 2018 झालेला आहे. 2018 पासून तर आत्ता मार्च 2023 पर्यंत एक मोठा काळ गेलेला आहे आणि ह्या दरम्यान 2018 जे इन्व्हेस्टिगेशन झालेलं होतं, जे कागदपत्र जप्त करण्यात आलेले होते, जबाब नोंदवण्यात आलेले होते, त्याच्यानंतर 5 वर्षे गेलेली असताना आरोपीच्या कस्टडीची गरज काय, म्हणजे त्यांना कस्टडीत घेऊन काय विचारायचं आहे. तोंडी विचारण्यात काहीच अर्थ नाही. डॉक्युमेंट जे आहेत त्याच डॉक्युमेंट सांगणार आहेत, काय केलं आहे काय नाही आहे. पैशासंबंधीचा कर्जासंबंधीचा व्यवहार आहे ते काही कोणाला विचारून थोडं काही करणार आहे. डॉक्युमेंटच त्याच्यामध्ये पुरावा होऊ शकतो. तर ह्या प्रकारचं आर्ग्युमेंट मी केलं आहे. यापेक्षा आधी दुसरेही मुद्दे होते. ते मुद्दे सरकारी पक्षाने आणि त्यांना जोडीदार असलेल्या दुसऱ्या खाजगी वकिलांनी जे उपस्थित केले त्याला उत्तर दिलेलं होतं. बऱ्याचशा गोष्टी ज्या रेकॉर्डमध्ये नाही आहेत त्या मुद्द्यावरही आर्ग्युमेंट केलं गेलेलं आहे. वास्तविक असं व्हायला नाही पाहिजे. कुठले मुद्दे थोडं स्पष्ट केलं ते आता सांगण्यात काही अर्थ नाही आहे. त्याचं काय आणि कोर्टाने त्याची दखल घेतलेली नाही आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी कोर्टाचं असं मत पडलं की 20 तारखेपर्यंत त्यांना गुन्ह्यासंबंधी विचारपूस करण्याकरता पोलीस कस्टडी देण्यात. सर नेमकं हे प्रकरण कधीचं होतं, काय प्रकरण होतं? हे प्रकरण साधारण 2012-13 हे कर्ज प्रकरण हो. आणि कर्ज प्रकारानंतर ज्या व्यवसायाकरता कर्ज घेतलेलं होतं त्या व्यवसायाला काही अडचणी आल्या, त्यामुळे तो व्यवसाय पुढे होऊ शकलेला नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकाच सिक्युरिटीवर 3 वेळेस कर्ज घेतलेलं. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक वेळेस कर्ज घेताना जे मॉर्गेज ड्यू करावं लागतं ते त्या प्रॉपर्टीज व्यतिरिक्त आमची वैयक्तिक प्रॉपर्टीसुद्धा या कर्जाच्या परतफेडीकरता बांधील राहील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक.